माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र होण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी आता रेशन कार्डची सुद्धा गरज नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून स्वयं घोषणापत्र भरण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आला आहे. पूर्ण अपडेट पाहून घ्या. त्यानंतर स्वयं घोषणापत्र जो भरला जाणार आहे तो कशा पद्धतीने असणार आहे, कशा पद्धतीने सविस्तररित्या भरावा, त्याबद्दलची पूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता नाहीये आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाहीये त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं. स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे. ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्याकरता नाही आहे, ही आमच्या बहिणींना आत घेण्याकरता योजना तयार करण्यात आलेली आहे. हाच तो सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म. हा कशा पद्धतीने भरावा याची पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. स्वयं घोषणापत्रक सविस्तररित्या समजून घ्या. सर्वप्रथम अचूकरित्या आपण कशा पद्धतीने भरलं पाहिजे. सर्वप्रथम लाभार्थ्याचं नाव, त्यानंतर त्या लाभार्थ्यांच्या वडिलांचा, पतीचं नाव जे आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर वय टाकायचं आहे. आधार कार्डवर बघून वय टाका. व्यवसाय टाका. त्यानंतर राहणार जे असेल ते राहणार टाका. त्यानंतर तालुका टाका. त्यानंतर जिल्हा टाका. अशा पद्धतीने ही सर्व माहिती भरून घ्या. या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, याद्वारे घोषित करते की माझे सर्व साधनापासून 1 ते 3 वर्षाचे उत्पन्न खालील प्रमाणे आहे. आता हे जे उत्पन्न आहे आपले 3 वर्षाचे या ठिकाणी लिहावं लागणार आहे. आता 3 वर्षाचं जो उत्पन्न आहे कशा पद्धतीने लिहिणार आहात हे सुद्धा समजून घ्या. या ठिकाणी उत्पन्नाचे साधनामध्ये काही अपडेट, काही पॉइंट्स दिलेले आहेत. ते कोणकोणते पॉइंट आहेत हे थोडक्यात समजून घेऊया. शेती, कृषी उद्योग आहे, दुग्ध व्यवसाय आहे, शेतमजुरीतून मिळणारे उत्पन्न आहे, अन्य मजुरी असेल, अन्न व्यवसाय, उद्योगधंदा व्यापार असेल, शेती व्यतिरिक्त अन्न स्थावर आहे, मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न असेल, नोकरी, सेवानिवृत्त, मानधन इत्यादी मासिक उत्पन्नापासून वार्षिक उत्पन्न, अन्य उत्पन्नाच्या साधनापासून. यामध्ये अजून 1 ते 2 पॉइंट दिलेले आहेत, परंतु आपण वरील पॉइंटपैकीच एक घेऊया. या ठिकाणी शेतमजुरीतून मिळणारे उत्पन्न याबद्दलचा उल्लेख आपण करूया, कारण 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आपलं या ठिकाणी राहणं गरजेचं नाही आहे. आता बघा 3 वर्षाचं उत्पन्न आहे, वार्षिक उत्पन्न आपल्याला भरायचं आहे 2022-23, 2023-24 आणि चालू वर्ष म्हणजे 2024-25. आता चालू वर्षाचा तुम्हाला आता जो चालू आहे तो चालू वर्ष टाकायचं आहे. मागच्या 2 वर्षाचं उत्पन्न तुम्हाला सर्वप्रथम टाकावं लागणार आहे. आपण आता कशामधून भरूया, शेतमजुरीतून मिळणारे उत्पन्न याचा उल्लेख आपण या ठिकाणी करूया, किंवा अन्य मजुरी. शक्यतो शेतमजुरीतून मिळणारे उत्पन्न याला टिक मार्क करा आणि यामध्येच याच्या समोर त्या रकान्यामध्ये व्यवस्थितरित्या भरून घ्या. आता ते कशा पद्धतीने भरायचा, 2022-23 ला किती टाकायचा, 23-24 ला किती टाकायचा, त्यानंतर 24-25 ला किती टाकायचा. आपण आता 2022-23 मध्ये 35,000 उत्पन्न टाकला वर्षाचा. त्यानंतर 2023-24 मध्ये 40,000 उत्पन्न आपण टाकला. आता 24-25 मध्ये चालू वर्षामध्ये आपण 45,000 उत्पन्न टाकूया. अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थितरित्या या ठिकाणी भरू शकता. आता या ठिकाणी सर्व रेष मारा. रेष मारून एकूण सुद्धा तुम्हाला टोटल टाकायचं आहे. वरतीचे आपण लिहिलेलं आहे ते सेम टू सेम एकूण उत्पन्नामध्ये तुम्हाला भरायचं आहे. आता बघा कसं भरायचं आहे, इथं सुद्धा समजून घ्या. ज्या पद्धतीने तलाट्याकडे तुम्ही गेल्याच्या नंतर तलाठी भरून देतो, परंतु ते तलाठीकडून घ्यायचं नाही, हे तुम्हाला स्वतः भरायचं आहे. 35,000, 40,000, त्यानंतर 45,000 अशा पद्धतीने आपण 3 वर्षाचं उत्पन्न या ठिकाणी भरून घेतलेलं आहे. आता स्वयं घोषणापत्रामध्ये शासन निर्णय क्रमांक जे आहेत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. प्रपत्रक अ आहे हा. सर्वप्रथम लाभार्थ्यांचा फोटो, ज्या महिलांच्या नावाने तुम्ही अर्ज करणार आहात त्या महिलेचं फोटो, नाव टाकायचं आहे, त्यांच्या वडिलांचं किंवा त्यांच्या पतीचं नाव टाकायचं आहे. आता फोटोवरती तुम्हाला सही घ्यायची आहे. इथे ध्यानात ठेवा, इथं अर्धी फोटोवर सही आली पाहिजे तुमची. आता त्यानंतर त्यांचं जो वय असेल आधार कार्डवरील तो वय वरती जे टाकलेलं आहे, आधार क्रमांक व्यवस्थितरित्या टाका, व्यवसाय टाका, राहणार टाका, तालुका टाका, जिल्हा टाका. याद्वारे घोषित करते की वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे, तुम्ही वाचू शकता. ठिकाण टाका, गावाचं नाव टाका तुमचं आणि दिनांक टाका. आणि त्यानंतर सर्वात शेवटी म्हणजे स्वयं घोषणापत्रक लिहून देणाऱ्याची सही, स्वयं घोषणापत्रक लिहून देणाऱ्याची सही जी आहे ती सही या ठिकाणी टाका आणि शेवटी तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. आता सर्व भरल्याच्या नंतर रेशन कार्डच्या ठिकाणी तुम्हाला
हा जो या ठिकाणी सोय घोषणापत्रक देण्यात आलेला आहे, सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म जो आहे तो अपलोड त्या ठिकाणी करायचा आहे किंवा त्या अर्जासोबत हा फॉर्म लावून द्यायचा आहे. याची जी PDF आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. टेलिग्राम ग्रुपवरती मी PDF दिलेला आहे, फोटो सुद्धा दिलेला आहे. ते काढून घ्या प्रिंट आणि बिंदास पद्धतीने याचा वापर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.